श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्याकडून क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पतसंस्थेची सांपत्तिक स्थिती: अधिकृत भाग भांडवल 500 लाख, वसूल भाग भांडवल 390 लाख, गुंतवणूक 3840 लाख, रिझर्व्ह व इतर फंड 630 लाख, ठेवी 9200 लाख, कर्जे 7300 लाख, ढोबळ नफा 181 लाख, खेळते भांडवल 11700 लाख, लाभांश 15%, ऑडिट वर्ग अ, एकूण व्यवसाय 16500, नेट NPA 0%, सभासदांना मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS तसेच सभासदांसाठी QR कोड व SMS अशा सेवा। शुभेच्छुक श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर, व्हाइस चेअरमन डॉक्टर अजित शहा, संस्थापक चेअरमन श्री विलास शहा, सर्व संचालक, सभासद, शाखा सल्लागार व कर्मचारी वर्ग विटा यांनी जपला सामाजिक बांधिलकीचा आदर्श। समाजसेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय विटा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला। समाजसेवा समजून निस्वार्थी भावनेने रक्तदान करून विटे शहर परिसरातील अनेक ब्रह्माकुमारी बहिणी आणि भावांनी तसेच समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या समाजसेवा प्रभागांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे रक्तदान शिबिर राजयोगिनी दादी प्रकाश मणी यांच्या स्मृती दिनानिमित्त विश्व बंधुत्व रक्तदान महाअभियान या नावाने करण्यात आले। विद्यालयाच्या मते शुभ भावनेने केलेले रक्तदान हे प्राणाची रक्षा करण्याबरोबरच त्याच्या जीवनामध्ये आशा, प्रेम व शुभ भावना निर्माण करते। तसेच या रक्तदान सेवेचा उद्देश केवळ रक्त एकत्र करणे नसून समाजामध्ये मानवता, एकता आणि करुणा सारख्या नैतिक मूल्यांना जागे करणे असा आहे। या शिबिराचे उद्घाटन खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुहास भैया बाबर, डॉक्टर प्रताप काटकर, डॉक्टर मानाजी कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, बालरोग तज्ञ डॉक्टर JM पवार, मन मंदिर बँकेचे सर्व व्यवस्थापक सुरेश पवार आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या विटा शाखेच्या संचालिका नंदा दिदी यांच्या हस्ते करण्यात आले। रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय रक्त केंद्र मिरज यांच्या वतीने करण्यात आले। ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या BK बहनजी व भाई यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहित करून सुविधा देऊन काळजी घेतली। संस्थेतील नियमित राजयोगाचा अभ्यास करणाऱ्या सर्व भाऊ आणि भगिनींनी आपल्या तन मन धनाचा सहयोगी देऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी योगदान दिले। बातमी संकलन संजय लकडे व विजय तारळेकर, क्रांती न्यूज विटा।